श्री स्वामी समर्थ. संकष्टी चतुर्थीला शुभ योगायोग जुळणार. 5 राशींची भरभराट होणार. गणपती बाप्पाचा मिळणार विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार. त्याच भाग्यशाली राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. सोबतच बेल आयकॉनलाही क्लिक करा, जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तू सुख करता तू दुःख हरता, विघ्न विनाशक मोरया. संकटी रक्षी शरण तुला मी, गणपती बाप्पा मोरया. भगवान गणेश ज्याच्या केवळ नामस्मरणानेच अवघं जीवन मंगलमय होते, अशा या बाप्पाला समर्पित संकष्ट चतुर्थी लवकरच येत आहे. हिंदू धर्मात भगवान गणेशाच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. जेव्हा संकष्टी चतुर्थीचा विषय येतो तेव्हा भक्तांचा उत्साह दुप्पट होतो. नुकताच जुलै महिना सुरू झाला आहे. या महिन्याच्या सुरुवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ आहे, जिला कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी असेही म्हणतात. कारण तब्बल 3 वर्षांनी दैवी योगायोग जुळून आला आहे. यंदाची ही संकष्टी चतुर्थी 3 की 4 जूनला आहे. भाविकांमध्ये या चतुर्थीच्या तिथीबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. चला तर मग जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल, तिथीबद्दल आणि चंद्रोदय वेळ. सनातन धर्मात भगवान गणेशाला समर्पित संकष्टी चतुर्थी दिवस हा सर्वात महत्त्वाचा दिवस मानला जातो. जुलैच्या सुरुवातीलाच येणारी संकष्टी चतुर्थी खूप विशेष आहे, कारण ही कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी आहे. ही चतुर्थी ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्थी तिथीला येते. यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे, ज्या दरम्यान विघ्नहर्ता भगवान गणेशाची पूजा केली जाईल. संकष्टी चतुर्थीची तिथी, शुभवेळ आणि महत्त्व याबद्दल जाणून घेऊयात. मराठी दिनदर्शिकेनुसार ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षाची चतुर्थी तिथी शुक्रवार 3 जुलै रोजी सकाळी 11:30 सुरू होईल. ही तिथी शनिवारी 4 जुलै रोजी दुपारी 12:39 समाप्त होईल. उदय तिथी आणि चंद्रोदयाच्या वेळेनुसार कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थी शुक्रवार 3 जुलै रोजी असेल. धार्मिक मान्यतेनुसार चंद्राची पूजा आणि प्रार्थना केल्याशिवाय उपवास अपूर्ण आहे. संकष्टी चतुर्थीच्या उपवासात लोक चंद्रोदयाची वाट पाहतात. या संकष्टी चतुर्थीला चंद्रोदय रात्री 9:52 होईल. कृष्ण पिंगल संकष्टी चतुर्थीला जुळतोय शक्तिशाली योग. वैदिक पंचांगानुसार यावर्षी संकष्टी चतुर्थीला सर्वार्थ सिद्धी योग तयार होत आहे. सर्वार्थ सिद्धी योग सकाळी 5:28 पासून तयार होईल आणि सकाळी 11:46 पर्यंत असेल. या योगामध्ये गणेशाची आराधना केल्याने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. याही व्यतिरिक्त त्या दिवशी सकाळी 5 वाजेपर्यंत विष्कंभ योग आणि त्यानंतर प्रीती योग असेल. सकाळी 11:46 पर्यंत श्रावण नक्षत्र आणि त्यानंतर धनिष्ठा नक्षत्र असेल. जुलैमध्ये संकष्टी चतुर्थीला ब्रह्ममुहूर्त पहाटे 4:07 पासून ते पहाटे 4:47 पर्यंत आहे. तर अभिजित मुहूर्त सकाळी 11:57 पासून ते दुपारी 12:53 पर्यंत आहे. गणेश पूजेसाठी लाभ मुहूर्त सकाळी 7:12 पासून ते 8:56 पर्यंत असतो. तर अमृत संवाद मुहूर्त सकाळी 8:56 पासून ते 10:41 पर्यंत असतो. ज्योतिषशास्त्रानुसार 3 जुलै 2026 रोजी संकष्टी चतुर्थी असल्याने भगवान गणेशाच्या कृपेने काही राशींना विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. धार्मिक श्रद्धेनुसार या दिवशी गणेश पूजा, चंद्रदर्शन आणि व्रत केल्यास विघ्नांचा नाश होतो आणि शुभ परिणाम मिळतात, असं देखील सांगितलं जातं. चला तर आता जाणून घेऊयात त्या भाग्यशाली राशींबद्दल, ज्यांना संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत. त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, गणपती बाप्पा मोरया. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे वृषभ रास. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी आर्थिक बाबतीत सकारात्मक घडामोडी होऊ शकतात. या दिवशी तुम्हाला धनलाभाचे योग देखील बनत आहेत. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम राहणार आहे. त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. रखडलेले पैसे मिळण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे डबल लाभ मिळू शकतो.
व्यवसायात नवीन संधी देखील मिळू शकतात. तुमचा व्यवसाय विस्तारू शकतो. कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल. सोबतच या काळामध्ये तुम्हाला जर गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही करू शकता, कारण त्याचे भविष्यात तुम्हाला चांगले रिटर्न्स प्राप्त होतील. सोबतच या काळामध्ये तुम्हाला भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्हाला या काळामध्ये तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यानंतर आहे मिथुन रास. ज्योतिषशास्त्रानुसार नोकरी आणि करिअरमध्ये प्रगतीची चिन्हे दिसतील. वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले यश देखील मिळण्याची शक्यता आहे. मानसिक तणाव या काळामध्ये कमी होईल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. सोबतच या काळामध्ये भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनात सकारात्मक गोष्टी घडताना दिसेल. तुमच्या जीवनातील दुःख संकटे मिटणार आहेत. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या मनासारखी एखादी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते. त्यामुळे कुटुंबात आनंदमय उत्साही वातावरण असेल. सोबतच वैवाहिक जीवन आनंदमय राहील. त्यानंतर आहे सिंह रास. ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीच्या व्यक्तींना नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस खूपच अनुकूल राहू शकतो. या दिवशी तुम्ही एखाद्या नवीन प्रकल्पाची सुरुवात करू शकता. सोबतच या काळामध्ये समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढेल. मान सन्मान वाढेल. लोक तुमच्या शब्दाला किंमत देतील. सामाजिक क्षेत्रात मान सन्मान मिळेल. मागे केलेल्या गुंतवणुकीतून या काळामध्ये लाभ मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. सोबतच या काळामध्ये तुमचे मन प्रसन्न राहील, कारण तुम्हाला तुमच्या मुलांकडून एखादी आनंदाची बातमी मिळू शकते. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या वडिलांचे पूर्ण सहकार्य प्राप्त होईल. त्याचबरोबर या काळात तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहू शकतो. त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील भेट देऊ शकता. त्यानंतर आहे वृश्चिक रास. ज्योतिषशास्त्रानुसार अनेक दिवसांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. व्यवसायात अपेक्षित नफा मिळेल. जोडीदाराचे सहकार्य लाभेल. सोबतच प्रवासातून फायदा होण्याची देखील शक्यता आहे. भविष्यात या प्रवासाचे तुम्हाला अनेक फायदे प्राप्त होतील. त्याचबरोबर या काळामध्ये भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनातील दुःख संकटे मिटणार आहेत आणि तुमच्या जीवनात घडणार आहेत सकारात्मक गोष्टी. त्यानंतर आहे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. नोकरीत नवीन जबाबदारी मिळू शकते. घरात शुभकार्याचे नियोजन होईल. तसेच आरोग्यही पूर्वीपेक्षा चांगले राहील. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीला काय करावे तर भगवान गणेशाला दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करावं. ओम गंग गणपते नमः या मंत्राचा किमान 108 वेळा जप करावा. संध्याकाळी चंद्रदर्शन करून व्रताचे पारण करा. गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म केल्यास शुभ फळ मिळते अशी देखील धार्मिक मान्यता आहे. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना संकष्ट चतुर्थीच्या दिवशी मिळणार आहे भगवान गणेशाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनातील सर्व दुःख संकटे मिटणार आहेत आणि त्यांच्या जीवनात येणार आहे अपार आनंदच आनंद. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.